कुडाळ तालुक्यातील ठाकरे सेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या माणगाव मतदारसंघामध्ये उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. माणगाव मतदारसंघातील माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी मागील 10 वर्षांमध्ये विकास कामं पूर्ण केल्यानं विजय निश्चित असल्याचा विश्वास पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवारांना आहे. शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारणावर आहे. आज माझे रमाकांत तामणेकर असतील, गेली 35-40 वर्ष आज या ठिकाणी काम करतायत आणि त्यांना देखील ऑफर्स होत्या, परंतु त्यांनी निष्ठा बाळगली आणि कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेले नाहीत. परंतु काही जण या ठिकाणी कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी असतील किंवा आणि कशासाठी असतील, हे त्यांना लकबाग होऊ देत. परंतु शिवसेना निश्चितच अधिक जोमाने उभी राहील आणि निश्चितच या दोन्ही मतदारसंघात म्हणजे माणगाव आणि घावणेर मतदारसंघात दोन्ही ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे. निश्चितच चांगला फायदा होईल, कारण प्रत्येक ठिकाणी आता माणगाव असेल, नाणेली असेल किंवा शिवापूर या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने जिथे-जिथे आम्हाला ज्या माध्यमातून संपर्क झाला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने पोहोचण्याचा माझा प्रयत्न होता आणि तो मी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहील असा मला विश्वास आहे. नमस्कार. आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली आणि 7 तारखेला मतदान आहे. आम्ही माणगाव खोऱ्यात आजपर्यंत आम्ही जवळजवळ 2 सालात मी जबाबदारी घेतली. त्यानंतर अनेक पडझडी झाल्या, पण आम्ही लोकांच्या जनतेच्या संपर्कात राहिलो. जनतेचा आशीर्वाद, जनतेसाठी वेळोवेळी आमचे शिवसैनिक म्हणजे माझ्याशी तळागाळातले शिवसैनिक पोटतिडकीने काम करतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्ही प्रामाणिक निष्ठेने राहिल्याने लोकांनी आजही आमच्यावर विश्वास आहे. त्याच्यानंतर सन्माननीय आमदार वैभव नाईक, त्याच्यानंतर सन्माननीय खासदार विनायक राऊत यांनी पण तोच आपला जनसंपर्क, दांडगा जनसंपर्क संपूर्ण वाडीवाडीत, गावागावात त्यांच्या विकास माध्यमातून इतर अडीअडचणीच्या दुःख सुखदुःखात सगळ्यात सहभागी झाले आणि कार्यकर्त्यांनी त्यांनी पाठबळ दिले आणि ते पण आज निष्ठेने प्रामाणिक उभे आहेत. त्याच्यासारखे त्यांचा आदर्श होऊन आजही तळागाळातले कार्यकर्ते निष्ठेने प्रामाणिक आहेत. त्यामुळे निष्ठा ही लोकांना प्रसन्न आहे, पसंत पडते आणि आम्ही धनाने जरी बलाढ्य नसलो तरी आमच्यातला आत्मविश्वास, आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल आणि जी निष्ठा आहे, प्रामाणिक तडफडीने काम करणारे आज तुम्हाला कार्यकर्ते दिसतात आणि लोकांच्या जनतेच्या वेळोवेळी छोट्या मोठ्या सुखदुःखात सहभागी होतात आणि ते प्रेम आज आपल्याला अजूनही दिसतं. कारण 2005 सालानंतर एवढ्या पडझडी झाल्या तरी आज शिवसेनेचा बालेकिल्ला अजून टिकून आहे आणि आज पण शिंदे सेना वेगळी झाली तरी या भागात आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिक निष्ठेने आणि काम करतात. आज जनतेचा जो विश्वास आहे, निष्ठेने प्रामाणिक काम करणं आणि तळागाळातल्या लोकांच्या अडचणींना सावरून जाणं हा शिवसैनिकाचा धर्म आहे. तो धर्म आज शिवसैनिक पाळतात आणि त्यामुळे आज आमच्या बरोबर सर्व जनता माणगाव खोऱ्यात आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमच्या माणगाव खोऱ्यातील सर्व जनतेच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते आत्मविश्वास जो आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जो आत्मविश्वास आहे, जिद्द आहे, त्या जिद्दीच्या जोरावर आमचे आणि आमदार खासदार साहेबांनी केलेल्या कामावर त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे या जनतेचा या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवार भरघोस मताने निवडून येऊ अशी आम्हाला खात्री वाटते. लढत मातब्बर उमेदवार असला तरी जनतेशी संपर्क, जनतेचं नातं, विश्वासार्हता, प्रेम, आपुलकी आणि कार्यकर्त्यांची जी तळमळ आहे, जिद्द, पैसा असला तरी कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जिद्द आहे. कार्यकर्ता जो लढण्याचा मग शिवाजी महाराजांच्या काळात पण मावळे मोजकेच होते, पण जे जिद्दी निष्ठेने लढले ते आजही आम्ही 2005 सालापासून पण आज आहे. त्यावेळी पण असं होतं, पण जे कार्यकर्ते प्रामाणिक निष्ठेने काम करतात आणि लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात सामील होतात. त्यामुळे मला खात्री वाटतं की या ठिकाणचं आमदार साहेबांनी केलेलं काम, त्यांनी कार्यकर्त्यांनी जे प्रामाणिक निष्ठेने आणि जिद्दीने जे उतरले त्यांची पोटतिडक सर्वसामान्य लोकांना भावते आणि प्रामाणिकपणेचाच केव्हा विजय होतो हे माणगाव खोऱ्याने वेळोवेळी दाखवून दिलं. त्यामुळे याही वेळ खात्री आहे, जरी मातब्बर आणि कोण असलं तरी एका बाजूला निष्ठा, प्रामाणिकपणा आणि तत्व ही विचारसरणी लोक विसरत नाही. लोकांना विकासाबरोबर हे पण विषय महत्वाचे असतात आणि आमचे कार्य कुठचेही तुम्हाला धाड दगड धप्पडशाही, वाईट मार्ग किंवा कुठच्याही तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला वाईट प्रकरणात गोवलेले दिसणार नाही. कारण एकच ध्येय आहे, आपण समाजकारण, जे शिवसेनेचं जे ध्येय आहे 80% समाजकारण, 20% राजकारण, 80% समाजकारणाचा ध्येय घेऊनच ते आपल्या लोकांनी जातात.
मग तो काय विकास असे किंवा सामाजिक कार्य असू दे, शैक्षणिक कार्य असू दे, कला क्षेत्र असू दे, सांस्कृतिक असू दे, सर्व क्षेत्रात आमचे योगेश दीदी सारखे नवीन तरुण मुलांना जे जे लागतं त्या ठिकाणी अडचणी धावून येतात. आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या माध्यमातून काय मिळेल सेवा करता येईल त्याप्रमाणे प्रामाणिक उद्देशाने करतात. त्यामागे काय स्वार्थ हे न ठेवता प्रामाणिक काम करतात आणि त्याचं फळ नंतर जनता आपल्याला देते. लोकांना सगळं समजतं. त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. ह्या ठिकाणी आता त्यावेळी माझा मानगाव जिल्हा परिषद मतदारसंघ शिवापूर होता. आता घावनाळा झाला आणि आपले गाव इकडचे जोडले. त्यामुळे इकडचं गाव जोडल्यानंतर माझी पहिलीच निवडणूक. म्हणजे मानगाव सोडला तर नांदेली अखेर हुमरस झारापी मला नवीन म्हणजे जो लोकप्रतिनिधी म्हणून मला नवीन हे आहे. पण मानगाव खोऱ्यातील जे प्रश्न होते, मग रस्ते असतील, फुलं असतील, साकव असतील किंवा शैक्षणिक शाळा दुरुस्ती असतील, विद्युत गावोगावी लाईटीच्या सुविधा, स्ट्रीट लाईट असतील किंवा वेगळ्या माध्यम पर्यटनादृष्ट्यातनं देवळांचा विकास असेल, हे जे प्रश्न होते किंवा आपला हत्तीचा प्रश्न होता, वेगवेगळे मोठे प्रश्न या पुलांचे होते, रस्त्यांचे विषय. आम्ही त्यावेळी काम करताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आमच्याकडे यायचे. पण त्यावेळी आमच्याकडे आमदार खासदार पण नव्हते. पण ज्यावेळी आमदार आणि खासदार आहेत त्यावेळी आम्ही प्रामाणिक काम केलं, प्रामाणिकपणाने काम लोकांचं करण्यात गेलं. मग गावागावात लाईटी असू दे, शाळांसाठी शाळा असू दे, शाळा दुरुस्ती असू दे, साकव असू दे, पूल असू दे, रस्ते असू दे, लोकांच्या वेगवेगळ्या प्रत्येक ज्या ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास दिला. त्याच्यानंतर लोकांनी आम्हाला आमदारांना भरघोस मताने निवडून दिलं 2 टर्म. त्यानंतर खासदार साहेबांना पण 2 टर्म निवडून दिलं. त्यामुळे जे जे प्रश्न होते आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न केला. आकारी पडचा विषय होता त्याच्या संदर्भात आम्ही साहेबांशी चर्चा केली. तळांबाचा विषय त्याच्यावर चर्चा केली. त्यामधलं वेगळ्या पद्धती मार्ग काढण्याचा पण साहेबांनी प्रयत्न केला. अशा प्रकारे प्रयत्न आम्ही सगळ्या पद्धतीत करणार. आता मानगाव खोऱ्याचा मोठा विषय होता, हत्ती हटाव आणि त्याच्यानंतर हा पुलाचा विषय होता, जेणेकरून पावसात जवळजवळ 30-35 गावं ही त्यापासून याच्यापासून वंचित राहत होती. पण त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं, साहेबांनी ताबडतोब ते पूल मंजूर केलं. हत्ती हटावसाठी स्वतः इथे आंदोलनाला बसले. नुसते स्टंटबाजी न करता आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला त्याचा निकाल लागणं गरजेचं आहे. खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी या जवळजवळ 5 ते 6 लोक आपल्या मयत झाले ह्याच्यात. त्याच्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे जे काम घेतलं ते परिपूर्ण करण्याचं, तडीत करण्याचं काम त्यांनी केलं, प्रामाणिक केलं आणि लोकांचा विश्वास आहे की हे माणसं करू शकतात. आणि ह्या बाई कुठचंही आम्ही श्रेयवाद वगैरे काय न घेता आम्ही माणगाव खोऱ्यातली जेवढी रहदारीची पुलं आहेत किंवा साकव आहेत ते साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला आणि केलेला आहे. आणि त्या विश्वासावर आम्ही जनतेबरोबर आहोत आणि जनतेचा आपल्यावर विश्वास आहे.